पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर आली आणि सत्तेवर येताच भाजपने आपला मूळ स्वभाव सोडून बिल्डरांना पुनीत करून घेण्याचे उद्योग सुरू केलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाखाली अनेक काळे धंदे करणारे लोक सुद्धा पुढे आलेत आणि याच धंद्यातून एक नवच कारस्थान पुण्यामध्ये आकाराला येत आहे आणि ते कारस्थान म्हणजे कलाकार कट्टा. कलाकार कट्ट्यालाच उद्ध्वस्त करून राजकारण्यांनी, भाजपवाल्या राजकारण्यांनी स्वतःला बट्टा लावून घेण्याचे उद्योग सुरू केलेले आहेत. हाच विषय जरा नीट समजून घेऊया. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मित्रो, पुण्यामध्ये फर्ग्युसन रोडवर एका कलाकार कट्ट्याची स्थापना करण्यात आली. हा कलाकार कट्टा कोविडच्या काळामध्ये भाजपच्या त्यावेळेसच्या त्या भागातल्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला होता. ज्योत्स्ना एकबोटेंनी तिथे कलाकारांना आपली कला सादर करता यावी यासाठी हा कट्टा उभारला. या कट्ट्यावर अनेक कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या. काही पेंटिंग्स, रंगकाम, रंगावली असे वेगवेगळे काम करत तिथे कलाकार आपापल्या कला सादर करतात आणि त्यातून रोजगार सुद्धा निर्माण करतात. ज्योत्स्ना एकबोटेंनी अर्थात हा सगळा कलाकार कट्टा उभा केला होता तो कलाकारांच्या साठी म्हणून, पण महानगरपालिकेच्या पैशातून. म्हणजे एकबोटेंनी काही स्वतःच्या पैशातून उभा केलेला हा कट्टा नव्हता, तर महानगरपालिकेच्या जागेवर त्यांच्याच पैशातून तो उभा केलेला होता. आता पुढे कोविड संपलं. त्या काळातली पुण्याची मनपाची कारकीर्द संपली. ज्योत्स्ना एकबोटे नगरसेवक उरल्या नाहीत. FC रोडवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर बदल होऊ लागले. अर्थात तिथे काही परप्रांतीय, परदेशीय, बांगलादेशीय, रोहिंगे यांचं वास्तव्य वाढलं. या रोहिंग्यांनी छोटी छोटी मुलींच्यासाठीची दुकानं टाकली आणि तिथे त्या दुकानांच्या मधून अनेक कांड घडू लागले. याच्यावरती आपण सविस्तर चर्चा केलेली होतीच. पण या दुकानांना अभय देणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्याच, मी पुन्हा दाव्याने सांगतोय, भारतीय जनता पार्टीच्याच नेत्यांनी आणि नगरसेवकांनी या दुकानांचा अडचण होऊ नये यासाठी कलाकार कट्ट्यावर कुऱ्हाड मारायचं ठरवलं. माझा ज्योत्स्ना एकबोटेंना एक सवाल आहे, त्या ज्या पक्षाच्यासाठी म्हणून निधी खर्च करतात त्याच पक्षाचा महानगरपालिकेचा निधी आता त्यांना व्यवस्थित का वाटत नाहीये, म्हणजे ते काम आता व्यवस्थित का वाटत नाहीये. अर्थात एकबोटे आता नगरसेवक नाहीत, पण तिथे पैसा खर्च करताना या ट्रॅफिकचा विचार त्यांनी केलेला नव्हता का? मुळात ट्रॅफिकची समस्या ही खोटी आहे असं आम्हाला म्हणायचं आहे, अगदी दाव्यानं सांगायचं आहे. कारण कलाकार कट्ट्याच्या बाजूच्या बोळामध्ये किंवा FC रोडवरच्या अगदी कॅफे गुडलकच्या सुद्धा प्रॉपर्टी या कोण घेतलेल्या आहेत? तिथे नव्याने बांधकाम होणार आहे का? मग सिमेंट मिक्सरच्या गाड्या आत जात नाहीत, मोठ्या गाड्या आत जाणार नाहीत, म्हणून कलाकार कट्टाच हटवायचा आणि बिल्डरांना तिथे बांधकाम करण्यासाठी सोयीच्या गोष्टी प्रदान करून द्यायचा. कोणीतरी शहा, कोणीतरी असे बिल्डर आहेत ज्या बिल्डरांनी हा उद्योग घडवून आणलेला आहे. म्हणजे बिल्डरांना, भ्रष्टाचारांना पुनीत करून घेण्यासाठी पुण्यातल्या नगरसेवकांनी हा नवा डाव आखलेला आहे का? बरं, यामध्ये खरंच ट्रॅफिक जाम होतो आहे असं म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून निरोप आहे असं सांगून तो हटवा असं म्हणायचे काळे धंदे सुद्धा सुरू केलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे निरोप देतो का? खरंच त्या कट्ट्याची ट्रॅफिकला अडचण होते आहे का? अजून एक नवं डाव तिथे आखला गेला. म्हणाले डाव्या चळवळीचं थोतांड तिथं माजलेलं आहे. डाव्या चळवळीचं थोतांड कलाकार कट्ट्यावर माजलं असेल तर त्याला थांबवण्याची क्षमता तुमच्यामध्ये नाही का? भारतीय जनता पक्षाच्या आताच्या नगरसेवकांच्या मध्ये नाही का? ती आहे की नाही हे गोखले इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन बघा, त्या फिल्मवाल्यांच्या संस्थेत जाऊन बघा, तिथे तुम्हाला कळतं. म्हणजे वयाची 50 पार करत आलेल्या विद्यार्थ्यांना बघून, नवतरुण विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना बघून
डाव्यांची चळवळ कशी रुजली आहे ते लक्षात येतं. जिथे लक्ष घालायचं आहे ना तिथे घालत नाहीत आणि जिथे लक्ष घालायचं नसतं तिथे जास्त घातलं जात आहे. मुळात डाव्यांची चळवळ तिथे वाढली आहे हे थोतांड मोठ्या प्रमाणात पसरवलं गेलं आहे. कुणाच तरी स्केच काढून देणे, रंगीत चित्र काढून देणे, रांगोळी काढून दाखवणे, रंगकाम करणे, तांदळावरती नावं लिहिणे, ही अशी काम करणारी मराठमोळी माणसं, मराठमोळी कलाकार तिथे बसून आपल्या कला सादरीकरण करतात आणि रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे ट्रॅफिकला अडथळाही होत नाही आणि समजा होत असेल तर त्या कलाकार कट्ट्याचा थोडासा भाग तोडून पुन्हा त्याचं नव्याने निर्माण करून त्याला चांगलं केलं जाऊ शकतं की. पण नाही, आम्हाला त्या कानातले, नाकातले, किलोवरचे ड्रेस विकणाऱ्या रोहिंग्यांना अभय द्यायचं आहे आणि तिथून लक्ष विचलित करायचं आहे. कारण त्यांना दुकाने भाड्यानं देऊन कमाई करणारे याच भाजपचे नेते आहेत. खरं तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम भाजपच्या नेत्यांचा आहे. त्या भागातली बिल्डरशिप भाजपच्या समर्थक आणि भाजपच्या काही नेत्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या माणसांची आहे. आणि ही साखळी अविरत चालू राहिली पाहिजे यासाठी महानगरपालिकेचा खर्च केलेला पैसा वाया गेला तरी हरकत नाही असं भाजपवाल्यांनाच वाटतं. पुण्यातल्या भाजपवाल्यांनी संघाचं नाव घेत काळे धंदे सुरू केलेले आहेत. संघातले असे कोणते पदाधिकारी आहेत जे खुलेपणाने याबाबत बोलत नाहीत आणि लोकांना फोन करून खरंच तुम्ही रागात येऊ नका म्हणत कॉल करतात? याला संघाची परवानगी आहे का? अर्थात संघ परवानगीही देत नाही आणि संघ काढाही म्हणत नाही हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळं संघाचं नाव घेऊन भाजपतल्याच काही लोकांना बिल्डरचं भलं करायचं आहे म्हणून या कलाकार कट्ट्यावरून कल्ला माजवणं चालू आहे. आता हा कलाकार कट्टा पुण्यात कल्लाकार कट्टा होऊ लागलाय. यामुळं विरोधी पक्षाच्या हाती आयतं कोलीत मिळालंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणसांनी काढता कसे बघूया यासाठी आंदोलन करू असंही म्हटलंय. त्यासोबत संघ परिवारातील काही लोकांना हा कलाकार कट्टा हटवायला नको आहे. पण हा हटवायचा आहे कोणाला? काही नगरसेवकांना जे बिल्डर धार्जिने आहेत, काही अशा लोकांना ज्यांनी मोठ्या प्रमाणावर तिथे दुकाने रोहिंग्यांना भाड्याने दिलेली आहेत आणि आजही ती चालू आहेत. अतिक्रमण जरासं कमी केलंय पण आजही ती चालू आहेत. अशा स्वरूपाच्या लोकांना हा कट्टा हटवून आपल्या दुकानाकडचं लक्ष बदलवायचं आहे आणि बिल्डरांना सहकार्य करायचं आहे. त्यामुळं हा कलाकार कट्टा हटवताना आत्तापर्यंत खर्चलेल्या पैशाचा हिशोब तरी ही मंडळी देणार आहेत का आणि कोणत्या बिल्डरांचं भलं होणार आहे हेही आम्हाला जाहीर करावं लागेल. तेव्हा तिथल्या भाजपच्या नगरसेवकांनी ठरवायचं आहे की हटवून सगळेच संबंध उघड करायचेत का? नव्या आलेल्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात तोडातोडीपासून करू नये, त्यातल्या त्यात आपल्या माणसांच्या सोयीसाठी उभा केलेल्या गोष्टीपासून तोडातोडीपासून करू नये. आणि भाजपवाल्यांना आणखी एक मला सांगायचं आहे, तुमच्या शहराचे आयुक्त आहेत ना नवल किशोर, ते नुसते आयुक्त नाही आहेत, ते नुसते IAS नाही आहेत. त्यांनी याआधी प्रधानमंत्री कार्यालयामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळं त्या कार्यालयाशी त्यांचा थेट संबंध आहे. हे सगळे विषय जर पंतप्रधान कार्यालयांच्यापर्यंत पोचले तर काय होईल? त्यामुळं जरा कृपया या कलाकार कट्ट्यावरूनचा कल्ला थांबवावा एवढीच विनंती. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज